राज्यातील लाखो शेतकरी बांधवांसाठी अतिशय दिलासा देणारी बातमी समोर आली आहे। होय शेतकरी बांधवांनो, तुम्ही अगदी बरोबर ऐकलं आहे। जर का तुम्ही सुद्धा पीक विम्याची आतुरतेने प्रतीक्षा करत असाल, तुम्हाला सुद्धा असं वाटत असेल आमच्या जिल्ह्यामध्ये पीक विमा रक्कम नेमकी सरकारच्या माध्यमातून केव्हा जमा होणार, तर आता ही तुमची प्रतीक्षा शेतकरी बांधवांनो पूर्णपणे संपली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कृषी विभागामध्ये पीक विमा रक्कमसाठी या ठिकाणी निधी देखील मंजूर केलेला आहे। आता खऱ्या अर्थानं पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पूर्णपणे पीक विमा रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे। होय शेतकरी बांधवांनो, तुम्ही अगदी बरोबर ऐकलं। जर तुम्ही सुद्धा 2022 पासून 2025 मध्ये कधीही पीक विमा भरलेला असेल, तर शेतकरी बांधवांनो पूर्णपणे रक्कम ही आता तुमच्या खात्यावरती डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजेच की डीबीडीच्या अंतर्गत जमा होणार आहे। शेतकरी बांधवांनो, आता फक्त लक्ष देऊन पाहत चला कोणत्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पीक विमा रक्कम जमा होणार, कोणती शेतकरी बांधव यासाठी पात्र असणार, कोणती शेतकरी बांधव अपात्र असणार, संपूर्ण ए टू झेड माहिती आता शेतकरी बांधवांनो मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओ मध्ये सांगणार आहे। तुम्ही जर का पीक विम्याची आतुरतेने प्रतीक्षा करत असाल, तर आता शेतकरी बांधवांनो पूर्णपणे प्रतीक्षा संपलेली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्पष्टपणे मंत्रिमंडळ बैठकीमध्ये जाहीर केलं की पीक विमा रक्कम या 14 जिल्ह्यातील पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती आजपासूनच वाटपाला सुरुवात होत आहे। त्यामुळे नेमकी कोणती 14 जिल्हे आहेत ते देखील आपण पाहणार आहोत। त्यामुळे तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ आहे। 1 ते 2 मिनिटे वेळ काढून नक्की शेवटपर्यंत पाहत चला। अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा, तसेच व्हिडिओला देखील लाईक करा। तर आता चला ए टू झेड माहिती शेतकरी बांधवांनो सविस्तरपणे समजून घेऊया। पहा शेतकरी बांधवांनो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्पष्टपणे सांगितलं की आजपासूनच या 14 जिल्ह्यातील पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पूर्णपणे पीक विमा रक्कम या ठिकाणी जमा करण्याला सुरुवात होत आहे। तर आता पहा या 14 जिल्ह्यांमध्ये जर का तुमचा जिल्हा आला, तर तुम्हाला सुद्धा कसलीही काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाहीये। डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून पूर्णपणे रक्कम ही तुमच्या बँक खात्यावरती आता जमा होणार आहे। आता तुमची खरोखर या ठिकाणी पीक विम्याची प्रतीक्षा संपलेली आहे। तर आता पहा शेतकरी बांधवांनो कोणते 14 जिल्हे आहेत, तर आता पहा नंबर 1 वरती जिल्हा आहे शेतकरी बांधवांनो हिंगोली मधील शेतकरी असाल, हिंगोली मध्ये राहून शेती करत असाल, हिंगोली मधील कोणत्या पण एका तालुक्यातील शेतकरी असाल, तुम्ही सुद्धा पीक विम्याची आतुरतेने प्रतीक्षा करत असाल, तर तुमची देखील प्रतीक्षा संपली आहे। तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे रक्कम जमा होणार आहे। त्यानंतर गडचिरोली गोंदियामधील कोणत्या पण एका तालुक्यामध्ये राहून शेती करत असाल, तुम्ही नागरिक असाल गडचिरोली गोंदियामधील, तुम्हाला सुद्धा पीक विम्याची आतुरतेने प्रतीक्षा लागली असेल, तर आता शेतकरी बांधवांनो खऱ्या अर्थानं तुमची देखील पूर्णपणे प्रतीक्षा संपली असून तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे रक्कम जमा होणार आहे। त्यानंतरचा जिल्हा आहे पुणे, उस्मानाबाद, जळगाव, जालना, कोल्हापूर, लातूर, त्यानंतर अहमदनगर, अकोला, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, बीड, बुलढाणा, भंडारा, चंद्रपूर, पालघर, परभणी, रायगड, सातारा, सोलापूर या जिल्ह्यांपैकी जर का तुमचा जिल्हा आलेला असेल, तर शेतकरी बांधवांनो तुम्हाला देखील पूर्णपणे पीक विमा रक्कम भेटणार आहे। त्यामुळे अशी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा।